सुप्रिया सुळे यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना आज एक पत्र लिहिलंय। मुंबईमधल्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या परिसरामधल्या दारूची विक्री ही बंद करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे। रुग्णालयाच्या परिसरामधील बेकायदेशीर दारू विक्रीमुळे अनेक समस्या उद्भवल्याचं दिसून आलंय। परिसरामध्ये 2 शाळा असून विद्यार्थिनी आणि महिलांसोबत मद्यपींनी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या। ही दारूची दुकानं बंद करण्याची मागणी करणारं निवेदन हॉस्पिटल व्यवस्थापनानं आपल्याला दिल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। त्यामुळे अजित पवारांनी याची गांभीर्यानं दखल घेत पावलं उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे। त्यामुळे बहीण भावांमध्ये सध्या फारसा सुसंवाद नसला तरी सुद्धा या पत्राचा नेमका काय परिणाम होणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तर सुप्रिया सुळे यांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये नेमकं काय आहे? शाळेजवळ आणि रुग्णालयाजवळ दारू विक्री होतीये। दारूचं दुकान सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत रात्री 11 पर्यंत सुरू असतं। दारूची बेकायदेशीर विक्री होते, अशातच त्याच्या बाजूलाच देशी दारूचं दुकान सुद्धा थाटलंय। दारू घेण्यासाठी इथे वाहनात सुद्धा गर्दी करतात। मद्यपी हे नशेमध्ये महिलांची छेडछाड करतात। वारंवार भांडणं आणि मारामाऱ्यांमुळे पोलीस पाचारण करावे लागतात। रहिवाशांनी सहीचं पत्रक देऊनही अद्यापही कारवाई झालेली नाहीये। या संपूर्ण प्रकरणावरती स्थानिकांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। रेजिडेंट्स फोरम के तो अपने ग्रुप पे बहुत सारे कंप्लेंट्स आ रहे हैं कि लिविंग लिक्विड्स देसी दारू बेच रहे हैं। व्हेन दे वर टोल्ड दैट वी विल बी सेलिंग ओनली प्रीमियम लिक्विड इन द शॉप। We don't want anyone to lose their business, but just with this going on, children are not safe, women are not safe in the area. कितनी छेड़छाड़ हो रही है, कितने वल्गर सीन्स होते हैं, क्योंकि ये जब बेवड़े होते हैं तो क्या कर सकते हैं। आई फील अभी मैं 60 मेरी उम्र आई एम इन माई 60s, मुझे यंग लड़कियां भी नहीं, मुझे डर लगता है खुद मेरे गेट में चलने को। क्यों ऐसे होना चाहिए? इट इज आउट ऑफ द क्वेश्चन कि ऐसे कुछ इतना डर से हम लोग जी रहे हैं। पब्लिक